चालू असताना बहिष्कार टाकण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात घडत आहे आणि हा दुर्दैवी आहे, कारण ज्या लोकांनी जनतेने विश्वासाने आपल्याला विधानसभेत काम करण्यासाठी पाठवलेलं आहे त्या मॅन्डेटचा अवमान करत आपण अशा प्रकारचा बहिष्कार करत असाल तर संसदीय लोकशाहीला हे अशोभनीय असं कार्य आहे मला असं वाटतं। आणि बहिष्कार टाकून आपण स्वतःच्याच निवडी संदर्भात शंका उपस्थित करत आहात का, असा एक प्रकार किंवा अशी एक विचार हा लोकांसमोर येत आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या यासाठी आग्रह जो आहे तो धरला जातो विरोधकांकडून। उत्तमराव जानकर असतील, नाना पटोले आणि सुनील राऊत जे आहेत त्यांनी असं म्हटलं की आता आम्ही राजीनामे द्यायला सुद्धा तयार आहोत बॅलेट पेपरवर। 6 महिन्यापूर्वी जेव्हा निवडणुका या राज्यात झाल्या लोकसभेच्या, तेव्हा अशी मागणी का नाही केली गेली ह्या प्रश्नाचं उत्तर प्राथमिक क्रमांकावर प्राप्त होणं आवश्यक आहे। राहुल गांधी सुद्धा त्या गावात येणार आहेत आणि लॉंग मार्च जो आहे तो काढणार आहेत। आपल्या संविधानात भारतीय नागरिक कुठेही फिरू शकतो, देशातल्या कुठच्याही कोपऱ्यात जाऊ शकतो आणि जेव्हा जेव्हा राहुल गांधी एखाद्या राज्यात आले आहेत तेव्हा त्यांच्या पक्षाच्या विरोधात असणाऱ्या पक्षाचा नेहमी फायदा झालेला आहे। सर, तुम्ही आज बऱ्याच जणांनी शपथ घेतलेली नाही आहे, तर कसं असतं, कारण की जर शपथ नाही घेतली तर पुढच्या कामकाजात शपथ घेईपर्यंत विधानसभेच्या कामकाजात त्यांना सहभाग घ्यायला मिळणार नाही आणि त्यामुळे विधानसभेच्या कामकाजात भाग घ्यायचा असेल तर शपथ घेतल्याशिवाय आपण भाग घेऊ शकणार नाही। सर, राजीनाम्यासंदर्भातच जी गोष्ट आहे की उत्तमराव जानकर वगैरे जे इतर नेते म्हणतात की आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत, नेमका राजीनामा कुणाजवळ द्यायला हवा, प्रदेशाध्यक्षांजवळ की विधान? नाही, जर का त्यांना आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा त्यांना विधानसभेच्या अध्यक्षांकडेच द्यायला लागेल। सर, दुसरी एक बातमी आहे की सातत्याने विधानसभा अध्यक्षाच्या निवडी संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत, वेगवेगळी नावं समोर येत आहेत, नेमकी ही प्रक्रिया कधीपर्यंत होऊ शकते, कुणाचं नाव या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल आणि पक्षश्रेष्ठी या संदर्भातली माहिती आपल्याला देऊ शकेल। या संदर्भातली कोणतीही माहिती माझ्याकडे नाही आहे। आधी तुमचं नाव होतं, मग सुधीर मुनगंटीवारांचं नाव आलं, पुन्हा कैलास कोळंबकर यांचं नाव पुढे येत आहे। अनेक असे सक्षम विधानसभा सदस्य भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते या संदर्भातला योग्य निर्णय लवकरच घेतील। पण हाच प्रश्न मी सुधीर मुनगंटीवार यांना विचारला तेव्हा ते म्हटले की माझं तसं काही नाही आणि मी नेमकं उद्या नसणार आहे, त्यामुळे प्रश्नच येत नाही माझ्या नावाचा। मला ते काय म्हणाले या संदर्भातली पूर्ण माहिती नाही आहे, परंतु मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून आलेल्या आमदारांपैकी अनेक असे सक्षम लोक आहेत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेतृत्व या संदर्भात योग्य निर्णय घेईल। तुम्हाला पुन्हा उमेदवारी सांगितलं अध्यक्ष होण्यासाठी? मी आपल्याला यापूर्वीही सांगितलं आहे की माझ्या पक्षाने जो विश्वास माझ्यावर सातत्याने दाखवलेला आहे, न मागता माझ्या पक्षाने मला भरपूर काही दिलेलं आहे, त्यामुळे माझी पक्षाकडे कोणतीही मागणी नाही आहे। जी जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी योग्यरित्या मी पार पाडेन। कहा जा रहा है कि विधानसभा अध्यक्ष पद फिर एक बार आपको मिलेगा? देखिए, ना तो मैंने ऐसी कोई मांग की है, मेरे पार्टी ने मुझे बिना मांगे बहुत कुछ दिया है, मुझ पे विश्वास रखा है, कम उम्र में बहुत बड़ी जिम्मेदारी दी है और इसलिए मैंने पार्टी से ऐसी कोई मांग की नहीं है। जो जिम्मेदारी मेरी पार्टी मुझ पर देगी वो जिम्मेदारी हम पार करेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।